नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या ट्रेनिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज पाहणार आहोत की बँक निफ्टीमध्ये काय झालं. ओके, आपण काल स्टडी केला होता की जर मार्केट फ्लॅट ओपन होत असेल तर नो ट्रेड. ओके, कारण की ही वरची जो रेजिस्टन्स आहे ना 51,270, हा जर ब्रेकआउट झाला तर तुम्ही एंट्री घेऊ शकता आणि खाली 51,000 बरोबर 51,000च्या खाली जर मार्केट ट्रेड करत असेल तर तुम्ही पी बाय करू शकत होता. बघा काय झालं, बघा आज मार्केट फ्लॅट ओपन झालं, तिथून डायरेक्ट बरोबर आपण जो रेजिस्टन्स सांगितलं होता 51,270 तिथून मार्केट खाली आलं आहे. तिथून नंतर मार्केट वर गेलंय पण इथं 51,270च्या वर होल्ड करू शकलं नाही. इथं बघा, इथून डायरेक्ट मार्केट कुठं आलं आहे 51,000ला. ठीक आहे, मग इथं जर तुम्हाला प्राइस ॲक्शन जर समजलं असतं ही वालं, तर तुम्ही पीई साईडला पीई साईडला तुम्ही प्रॉफिट घेऊ शकला आता. सेल ऑन रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स आहे. ओके, ह्या रेजिस्टन्सला एक प्राइस ॲक्शन तयार झालंय बघा, इथं आलाय असं एम पॅटर्न तयार झालाय. एम पॅटर्न तुमचा जो असेल ना तो एस-एल हा असेल, एंट्री पॉईंट हा असेल आणि टार्गेट कुठे असेल तुमचा, जो बिलो सपोर्ट जो म्हणजे 51,000. कारण की तिथं मार्केट डाऊन पण जाऊ शकतं पण नंतर कसं होईल की बघा होलाटेलमध्ये वर येईल. काय झालंय बघा, होलाटेलमध्ये मार्केट वर आलंय, चेक करा बघा, त्यानंतर मार्केट वर आलंय. त्यामुळे तुम्हाला इथं टार्गेट बुक करणं गरजेचं आहे. कारण की जर मार्केट इथून खाली गेलं असतं तर तुम्ही ट्रेल केलं असतं. पण तुम्हाला इथं बघा 51,000 वरून डायरेक्ट आल्यानंतर 51,000 पैसे आल्यानंतर मार्केटनं पॉज घेतला, ते पॉज कॅन्डल. ठीक आहे, पॉज कॅन्डल घेतली आणि नंतर बघा ती बिग कॅन्डल झालेली आहे. इथून जर मार्केटला खाली जायचं असताना पॉज केल्यानंतर हे ना, हा कॅन्डल जे पॉज केलेल्या कॅन्डलच्या वर क्रॉस केलं नाही पाहिजे होतं, पण त्यानं डायरेक्ट जो रेजिस्टन्स आहे ना आपला त्याला टच करायला गेला आहे. त्यामुळं लय जणांच्या बघा इथं काय झालं असेल की ज्यांनी एंट्री घेतली असेल बरोबर इथून रेजिस्टन्सला, त्यांना प्रॉफिट काहीच मिळणार नसेल. कारण की नंतर मार्केटनं सगळं प्रॉफिट त्यांच्या खिशातून घेतलंय. ठीक आहे, त्यामुळं टार्गेटला एक्झिट करणं गरजेचं आहे. ओके, आता उद्याच्याला काय होईल ते आपण पाहूया. पहिल्यांदा डेली कॅन्डल काय म्हणते बघूया. ठीक आहे, वा डेली कॅन्डलमध्ये बघा, जर उद्या मार्केट जर समजा फ्लॅटच ओपन झालं, ठीक आहे, इथं फ्लॅट म्हणजे बघा 51,150 ह्या ठिकाणी ओपन झालं ना, तर इथं त्याला प्राइस ॲक्शन करू द्या. प्राइस ॲक्शन करून जर हे ब्रेक करत असेल 51,000 किंवा 51,200, ठीक आहे, जर प्राइस ॲक्शन करून 51,200 जर ब्रेक झाला तर तुम्ही डायरेक्ट बाईंगला जावा. पण जर मार्केट बघा, जर ह्या कॅन्डलच्या जी कॅन्डल आजची परफॉर्म झाली आहे ना त्याच्यात जर खाली म्हणजे 51,100च्या खाली ट्रेड करत असेल तर इथं प्रॉब्लेम आहे की इथून मार्केट पूर्ण ओलाटायला असू शकतं. सेलिंग तुम्ही केली तर तुम्हाला फक्त एक काम करावं लागेल की जर मार्केटमध्ये रिव्हर्सर व्हायला लागलं की तुम्हाला प्रॉफिट बुक करावं लागेल. ठीक आहे, मार्केट आहे ते अप ट्रेंडलाच आहे. फक्त इथं जर प्रॉब्लेम काय की जर मार्केट खाली ट्रेड करत असेल तर तुम्हाला ट्रेलिंग करावं लागेल आणि रिव्हर्स चालला की डायरेक्ट तुम्ही एक्झिट करा. ठीक आहे, फक्त जर मार्केट उद्या, चला समजून घेऊया, उद्या जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, ठीक आहे, गॅप डाऊन ओपन म्हणजे 51,000च्या खाली, 51,000च्या खाली जर ओपन मार्केट झालं तर तुम्ही काय करायचं. 51,000च्या खाली झालं की तुम्हाला इथं प्राइस ॲक्शन फॉलो करा. तर प्राइस ॲक्शन दिसली की तुम्ही इथून सेलिंग करू शकता, म्हणजे पी तुम्ही बाय करा. जर मार्केट बिग गॅप अप झालं मग इथं प्रॉब्लेम आहे. गॅप अप झाल्यानंतर तुम्हाला इथं सध्याच्या कंडिशनमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, गॅप अप झाल्यानंतर थोडंसं मार्केट रिव्हर्सल येऊ द्या. म्हणजे 51,000 आजचा जो आपला जो रजिस्टर होता ना 51,270, तिथून मार्केट यू टर्न वर जात असेल तर तुम्ही बाईंग करा. ठीक आहे, तोपर्यंत इथं बाईंग करू नका. आणि जर मार्केट फ्लॅट झालं तर तुम्हाला माहिती आहे, मार्केट जर फ्लॅट ओपन झालं तर एक कंडिशन राहील, इथून तो 51,200 जर ब्रेक करत असेल तर बाय करा. आणि जर मार्केट 51,000च्या खाली जात असेल तर तुम्हाला ट्रेल करून टार्गेट अचीव करायचं, आपलं ट्रेल करून टार्गेटवर शिफ्ट व्हा. ठीक आहे, बघू उद्या काय होतं ते आपण चेक करूया. तोपर्यंत भेटूया उद्या. थँक्यू.